श्री संत बाळूमामा बघा नंबर 17 कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी पंढरपूर तालुक्यात सोनके गावामध्ये हनुमान मंदिराच्या समोर आहे. आषाढी एकादशी आणि या ठिकाणी आपण आलेलो आहे. बोला जय हॅलो 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 अरे अरे हॅलो 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 बेस्ट काढा शाही पुढाचा प्लेट ठेवा अंडर प्लेन करा ना प्लेन करा आज आषाढी एकादशी निमित्त आता विक्रम सूर्यकांत जगताप मेजर यांचं प्रवचन सुरू होत आहे. बोला जय बाळूमामा. तुमचा कारभार धुंद तुमचा दरबार बाळूमामा थोर तुमचा कारभार बाळूमामा तुमचा दरबार बाळूमामा थोर तुमचा कारभार सद्गुरु तुमचा दरबार बाळूमामा थोर तुमचा कारभार जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम हरी जय 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 जय
जय जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचने सुख झाले उसाजने हा विठ्ठला बाळवा तो हा माधव बलवा सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी हा विठ्ठला बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर भवर कुमार देवीवर विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा संतर निधान उभे विनेवारी गरगटावरी देवनी बिहार कळा कासे पितांबरा आवडे निरंतर हे चिरान मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ भनी विराजित बिहार कळा कासे पितांबरा आवडे निरंतर हे चिरान आवडे निरंतर हे चिरान आवडे निरंतर हे चिरान तो कहणे माझा हेची सर्व सुख तो कहणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुखा तुका माने माझे हेची सर्व सुखा पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा पीतांबरा तुळसी हार गळा पीतांबरा आवडे 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 निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा पीतांबरा तुळसी हार गळा पीतांबरा हरी कुमार कुमारी कुमार 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 कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार 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 कुमार
शिवाय बाळू मामा हे नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय अकलकोट ब्रह्मांड नायक श्रीमंत बाळू मामाच्या नावानं मामाच्या शाळे मेंढ्याच्या नावानं पंढरीची झाली आल्या हरे गुडे नायशीना जनिया दर्शन वाट पाये उभा बेटे सियावाडे कृपाळू तातडी उठाविळ तुका म्हणे अनेकांचे हाती पैसला तो चिठी निवाडोरी वाट पाये उभा बेटे हरे भगवान पंढरीची दारे आल्यानो संसारा पंढरीची दारे आल्यानो संसारा दिनांका सोयरा पांडुरंग वाट पायी उभा भीतीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ मागील परिहार पुढे नाही शीन मागील परिहार पुढे नाही शीन झाल्या दर्शन येत वेळा वाट पायी उभा भीतीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ तुका म्हणे नादे अनेकांचे हाती तुका म्हणे नदे अनेकांच्या हाती पैसल्या तुझी निघालेना वाट पावे उभारी आवडी कृपाळू तातडी उभारी ओम नमोदी सद्गुरु बाळू मामा माझ्या नाथा आपल्या चरणी माथा माझा वचनय कावे कमलापती माझ्या रंगाची विनंती कर जोडी सोकते काळी आपण मातावे जवळी बाळू मामा हाल शरण मी तुमच्या पाया बाळू मामा हाल शरण मी तुमच्या पाया बाळू मामा हाल शरण मी तुमच्या पाया बाळू मामा हाल शरण मी
बाळ मामा अप्रेमिता आधी अनाधी माया गीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता जगतवेता जगतगुरु जो ऐसा समर्थो तो मी जगाचा नातू गगनाईचा साक्षी होतो तोही मीच दयांचे केल्या स्मरण होय सकल विधेचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आत्मा गुरुचे देव राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया गुरुच्या दंडवत तुमचे पाया दंडवत तुमचे पाया दंडवत तुमचे पाया आत्मा गुरुचे देव राया गुरुच्या देवराया दंडवत तुझ्या पाया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलास रामा शिवचंद्र भूरी मनेंद्र माता कारुण्य सिंधू भवदुःख हरे तुझवीन शंभो मदको शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेती वाचवत शिवनाम ओम गगन बाजू प्रोत्रंगा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेती वाचवत शिवनाम गगन बाजू प्रोत्रंगा ओ शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेती त्याचे पाय माझे चित्ते पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भीतीची आवडी कृपा तातडी होता वेळ प्रसंग प्राप्त प्रसंग दादा ह्या बॉक्सला आवाज आल्या मनाने कर्णापूर निवासी श्रीमंत बाळूमामा मुख्या साधू संतांचा दंडी सोहळा घेऊन सलग तिसऱ्या वर्षी आषाढी एकादशीच्या महापर्वाला आदमापूरचा देव बाळूमामा त्याच्या मुख्या साधू संतांना घेऊन या संख्येच्या गावामध्ये सलग 3 वर्षी येतो. आणि ह्या भूतलावरती ह्या कलियुगामध्ये ह्याच्यापेक्षा आणखी काय भाग्य पाहिजे ह्या गावाला. ह्या गावाची वेगळी ओळख सांगायचीच गरज नाही. कारण जर मामा सलग तिसऱ्या वर्षी स्वतःच पालखी घेऊन या मुख्या साधू संतांना इथे घेऊन त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या कुशीमध्ये असलेलं हे गाव आणि इथं आषाढीचा सोहळा संपन्न करतोय याच्यापेक्षा दुसरं परम भाग्यच. आज 3रं वर्ष आहे. माझी सेवा 3रीच आहे. पहिल्या वर्षी आपण आलते गेल्या वर्षी आज आहे आणि 3री वर्षी माझी सकाळची सेवा आहे. छान आहे मस्त. आज खऱ्या अर्थात 3रं वर्ष आणि 3ऱ्या वर्षी असं आषाढी एकादशीचा महापर्व काळ चालू आहे. या महापर्वणीच्या पहिल्या दिवसाची सेवा माझ्या मामांच्या चरणीवरती अर्पण करण्यासाठी घेतलेला भाग्य. जगत मान्य संत देव मान्य संत संत मान्य संत अरे ज्ञान भक्ती वैराग्याची झालर जीवनाला लावली नाही बाप. आणि ती पावलं घरामधून बाहेर पडली. अरे देऊच्या रानावनामध्ये डोंगर दऱ्यामध्ये त्यांनी टाळ चिकल्याचं वाजवला नाद घुमला. पण हा पंढरीचा पांडुरंग रावळामध्ये नाचत होता. अरे या महाराष्ट्रामध्ये असा भक्ती रसाचा डाव रंगला. पंढरीच्या पांडुरंगाला खेळ गडी निगराणीच्या घरावरती आणि याच महाराष्ट्रामध्ये पंचम वेदाची निर्मिती झाली. ते पंचम वेद निर्माते तुम्हा आम्हा सकळांच्या हृदयाचे अधिष्ठान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचा
या मानवी जीवमात्रामध्ये जन्माला आल्यानंतर कोणती वाट धरायची याचं मार्गदर्शन करणारा, त्याचा उपदेश करणारा उपदेश्वर प्रकरणातील अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाकडे प्रवृत्त होण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आनंद पहिल्या वर्षी राहुल दादा आले होते, पण संत श्री सद्गुरू बाळूमामा देवालय पालखी क्रमांक 15 राहुल दादा कारभारी विशालसरी सुट्टी म्हणजे या ठिकाणी उत्सव झाला. गेल्या वर्षी लघुदादा हीच पालखी होती आणि या वर्षी हीच पालखी आहे. 3 वर्षाचा आणि आठवण गाव भाग्यवंत आहे, तुमचं पुण्य गोर आहे, तुमचं गाव पवित्र आहे आणि म्हणून सलग 3 वर्ष देवी या ठिकाणी येतोय. त्याला गावासाठी जोरात टाळ्या वाजवा जोरात. आणि सक्का पाहुणा असला तरी एखाद्या पाहुण्याचं जमत नसलं तर जात नाही, रस्त्यानं गेला तर वाकडी वाट करत नाही. हा तर जगाचा बाप आहे. जगाच्या बापानं सलग 3 वर्ष यावं. थोडं भाग्यवानी गाव किंवा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. भाग्यवंत आदमापुरी गेले देवा, आदमापुरी गेले देवा, आदमापुरी गेले देवा. भाग्यवंत मनोतया आदमापूर गेले देवा, आदमापुरी गेले देवा, आदमापुरी गेले दया. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आहे. संत श्री सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट आत्मापूर पालखी क्रमांक 17 कारभारी आमचे लहूदादा, उपकारभारी आमचे समाधान दादा, दोघांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. बाळू हे आमचं मामांचे पुजारी आहेत, आचार्य मामा आहेत, त्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आहे. सर्व मेंटू बंधूंच्या चरणावरती नतमस्तक आहे. सर्व आमचे येळे मामांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. अखंड येळे मामांची सेवा आम्ही बसून बसून बघतच असतात. आम्हाच्याही चरणावरती नतमस्तक आहे. सुंदर अशी सेवा आहे. दादा काय योगा म्हणावा बजरंगबली आणि त्यावर कोलेकर म्हणा या दोघांना प्रेम स्नेह आणि खूप जुने संबंध. मामांची सुंदर अशी सेवा दोघांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. आमचे शांतीलाल कोळेकर मामांचा युट्यूब चॅनल आहे, शांतीलाल कोळेकर. या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मामांचे विविध कार्यक्रम तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहता येणार आहे. त्याचबरोबर मला समाजाचे साथ्यांना आमचे सचिन महाराज सातार, हरिभक्तपारायण सुनील महाराज शिरसागर, हरिभक्तपारायणचे महेश महाराज रत्नाच्या चरणावरती नतमस्तक आहे. आमचा धीरज दादा त्यांनाही आमचे करून धन्यवाद. हरिभक्तपारायणचे माऊली महाराज, माऊलींच्या चरणावरती नतमस्तक आहे. सुंदर अशी सेवा माऊलींची. आमचे विचार दादा असतील, आमचे कल्लाप असतील, बरीचशी सोनकेतली माणसं माझ्या परिचयाची आहेत. संबंध सारखे या भागामध्ये कार्यक्रम भरपूर झालेले आहेत. तुम्हाला सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आहे. सृष्टीमध्ये दादा सुंदर अशी सृष्टीमध्ये तुम्हालाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. त्याचबरोबर आत्मापूरच्या परिसरातून मुलाखत असतात, घरगुटी असेल, या परिसरातून जी काय मामांच्या भूमीतनं आलेली माणसं कोण कोण आले कोल्हापूर आत्मापुरावरून भाग्यवान आहात. इतके भाग्यवान आहात की या जगाच्या बापाचं पाऊल तुमच्या भूमीमध्ये लागलं. तुमची भूमी एवढी पुण्यवान आहे. या आत्मापूरचा परिसर, या परिसरातली भूमी एवढी पुण्यवान आहे दादा. खऱ्या भक्तीने, निश्चयानं, विश्वासानं आणि श्रद्धेनं जरी माती जरी तुमच्या इथली कपाळी लावली ना, त्या मातीला सुद्धा भंडाऱ्याची पवित्र अशी सगळं जमलेलीत ना, दूरदूरून आलेले मामाच्या आषाढी एकादशी सगळी परिचयाची माणसं आहेत की सगळा मामाचा गोतावला आहे. सगळा मामाचा गोतावला त्या मामाच्या पालखी घेणं म्हणजे आपल्या माहेराला आल्यासारखे झालं. सर्वांच्या चरणामध्ये नतमस्तक होतो. अभंगाचा भावात कागदी आता थोडक्यामध्ये बघायचं आपण धावतं सगळं बघायचं आणि मामांचं आणि पंढरचे पांडुरंगाचं काय नातं आहे ते अगदी एका तासामध्ये तुम्हाला आम्ही सांगायला ठरेल. पंढरीशी जारे आल्या संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग. तुकाराम महाराजांनी उद्देश केला की बाबा तू पंढरीला जा, पण कुणाला केला? पंढरी शेजारे आल्यानं संसारात. तो संसारामध्ये आला त्याला पंढरीला जायला सांगितलेलं आहे. पण हे मुद्दा या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. संसाराला म्हणजे काय? त्यांनी परपंचा घातला त्याला जायला सांगितलंय का? नाही नाही, हा अर्थ असा घेता कामा नये. संसार म्हणजे हा नाही की जो आम्हाला अपेक्षित आहे, तुम्हा आम्हाला अपेक्षित असलेला संसार आहे. या जन्माला येणं, त्या जन्माला जाणं, त्यातून परत फिरत राहणं हा संसारच आहे. आणि या 74 लक्ष येऊन त्या संसारामधून जर मुक्त व्हायचं असेल तर पंढरीची वाट सांगितली. पण तुम्हा आम्हाला सांगितली का जनावराला सांगितली? तुम्ही इथं बसूनच पक्ष पंढरीला जा, पण हा उपदेश तुम्हा आम्हालाच केलेला आहे. काही कशावरून?
कारण जन्म मरणाच्या फेऱ्यात तर सगळेच अडकलेले आहेत. गुरं आहेत, ढोरं आहेत, पक्षी आहेत, पशु आहेत, बैल आहेत, कुत्री आहेत, सगळीच आहेत ना. मग हा बैलाला केलेला उद्देश आहे का तुम्हा आम्हाला केलेला उद्देश आहे? ते बोलाकडे बैलाला केलाय का? नक्की ना. हा तुम्हा आम्हाला केला. तर का बैलाला केला नाही? बैलाला देव कळणार आहे का? किती जरी सांगितलं तरी मला सांगा, कुत्र्याला देव कळाय का? त्याला दगड असं म्हणजे देव असो, ते त्याचं ते काम करतायच का नाही? त्याचं कांदा करणारच, त्याला काय घेणं ते नाही. बरं तुम्ही नवीन काम करीत आणा 50 लाखाची कुशट गाडी, त्याच्यावर ते कार्यक्रम करणार आहे, त्याला काय आहे का काय त्याला घेणं देणं? ठीक आहे. म्हणून हा उद्देश जो केला हा तुम्हा आम्हाला केलेल्या ह्या प्राणी मात्राला. कारण 84 सहज त्याचा वेश पुत्र भगवा असलं म्हणजे तो साधू होऊ शकत नाही किंवा त्याला परमार्थाची काही जाण राहू शकत नाही. ते प्राणी तो प्राणीच आहे. मग एकच जीव असा आहे की ज्या जीवाला देव कळतो, ज्या जीवाला देव पाहिल्यानंतर भावना प्रकट होतात, तो जीव आहे. त्या जीवाला चांगलं वाईटची जाणीव आहे. काय करावं काही करू नये हे त्याला कळत असतं. त्याच्यापाशी सदविवेक बुद्धी असते, त्याच्यापाशी नवरस असतात, त्याच्यापाशी सगळ्या भावना असतात. आणि मग त्या जीवाला म्हणजे या मनुष्याला केलेला उद्देश आहे, रे बाबा तू एक काम कर, तू काय कर तर आल्यानं पंढरीशी जा रे, आल्यानं संसारा. पण का कशासाठी जा? तिथं कोण आहे तर दिनांचा सोयरा पांडुरंग. ब्लॅक येते शेवटी. तिथं कोण आहे? दिनांचा सोयरा आहे. दिनांत म्हणजे काय? फक्त गरीबाच होतोय का? होतो. गरीब म्हणजे कुठला? जो पैशा पाण्याने गरीब आहे, प्रपंचिक दृष्ट्या गरीब आहे, तो गरीब आहे का? त्याचा अर्थ इथं आपण घ्यायचा का? तर नाही नाही नाही, तसा गरीब नाही. हे बघा, 2 बँक बॅलन्स आहेत. एक बँक बॅलन्स दिसतो आणि एक दिसत नाही. आहे का? 2 बँक बॅलन्स आहेत ना? आहेत का? बँकेत खात आहेत का? हातवर करा. आहेत का खातं? तर तुमची काढली खाती बँकेत, मग 1,500 कुठं जायचं? हा, तुमची खाती काढा, मालकाच्या नावावर ट्रान्सफर करू नका. तुमचं तुम्हाला प्रत्येकाचा हा प्रपंचिक बँक बॅलन्स आपण आपल्या बँकेमध्ये खातं काढतो आणि आपली थोडी पुंजी त्याच्यामध्ये साठवतो. हा प्रपंचिक बँक बॅलन्स झाला. परंतु या प्राणी मात्रामध्ये, या भूलोकामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर तुम्ही ती जी सेवा केली, जी जी माझ्या मामाच्या शाळेमध्ये सुख लागे जरी गरसी तळा म्हण तरी तो पंढरी जाय एक वेळा. पंढरीशी जरी गेला तुम्ही तरी ते सुद्धा पुण्य तुमच्या पदरी येणार आहे. पण ती गोष्ट अशी आहे ज्याचं नाव पुण्य आहे, जो आपल्या सत्कर्माने धर्माने घडला जातो, सेवेने घडला जातो. तुम्ही केलेल्या मामांच्या बकऱ्याची सेवा हा तुमच्या बँकेत जमा होत असलेला बँक बॅलन्स आहे. ती बँक कुठली तर तुमच्या जीवनाची बँक, आणि बँक बॅलन्स त्यातला असतो पुण्याचा वाटा. पण जो त्या पुण्याच्या वाटानं गरीब आहे त्याला दीन म्हटलेलं आहे. पण तो किती जरी श्रीमंत आहे पण त्याच्यापाशी सेवा नाही म्हणजे तो गरीबच आहे. तो किती जरी परपंच गरीब असला पण त्याच्यापाशी सेवा नाही, धर्म नाही, तो सुद्धा गरीबच आहे. आणि या दिनाला सांगितलं की तुम्ही पंढरीला जा, तिथं कोण आहे तर तो तुमचा सोयरा आहे, तुमचा सखाय, त्याचं तुमचं संबंध असा जो तिथं आहे त्याला भेटा. तो काय करतोय तर वाट पाहे उभा भेटीची आवडी. तो तुम्हाला भेटण्यासाठी वाट पाहून उभा आहे. तसा माझा मामा त्या सगळ्या लेकराला भेटण्यासाठी वाट पाहत असतो. का तुमच्या गावाला माझा देव येतो? कशासाठी येतो तर तुम्हाला भेटायचं असतं, तुम्हाला मामाशी कबूच करायचं असतं, तुमचा परपंच माझ्या देवाला निहाळायचा असतो. आणि म्हणून मुख्य साधू संतांना घेऊन माझा देवा 19 पालख्या घेऊन 4 राज्यामध्ये फिरायला लागला. का तर तुम्हाला भेटण्यासाठी. आणि जसं तुम्हाला भेटलं मामाला तुम्ही भेटला तेव्हा तुमच्या जीवाला जसा आनंद होतो तसा माझ्या देवा भेटी लागी जीवा लागली शिकास. भेटी लागी जीवा लागली शिकास. भेटी लागी जीवा लागली शिकास. भेटी लागी जीवा लागली शिकास.
मला होतोय आणि मग माझा मामा काय करेल, कृपाळू तातडी उतावेल. तो तुमच्यावरती कृपा करण्यासाठीच आहे, तुमच्यावरती तो कृपाच करणार आहे. माझ्या देवाने त्याला सांगितलं आहे, म्हणला कलियुगाचा कल्पवृक्षामध्ये आत्मापूरमध्ये बसलेला बाळूशंकर, अरे तुम्ही फक्त इच्छा माझ्यासमोर व्यक्त करा, तुमची ती पूर्ण करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. आणि आज कल्पवृक्षामध्ये मामा मनामध्ये आलेली इच्छा, एक दादा या आवाज तुमचा बघा कमी करा, काय मलाच म्हणजे इच्छा व्यक्त करा, मी ती पुरी करू. आणि कल्पवृक्ष तेवढं तो कृपा करायला पुढचा वेळ आहे, पण एवढंच करतोय का, मागील पर्याय पुढे नाही, पाठीमागचं जरी कर्म आहे तरी ते बदलण्याची ताकद माझ्या देवामध्ये. पुढचं गोष्टीचा विचार त्याच्यापाशी काय एकदा आला की मग त्याचं सगळं भार व्हायला माझा मामा मोकळा होतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मागील परिहार पुढे नाही. झाली या दर्शनी एक वेळा, आणि एक वेळा दर्शन घेतलं, त्याची सेवा केली, त्याच्या शेळ्या मेंढ्याची सेवा केली, तर मग काही शिल्लक ठेवतच नाही. कर्म बदलण्याचे सुद्धा सामर्थ्य माझ्या मामामध्ये. एक प्रसंग घडला मामांच्या समोर, अशी मामाचं तर या गावावर त्या गावावर जायचं अशी सगळी माणसं बसतील, आणि बोलता बोलता कर्माचा विषय निघाला. मामावर विषय चालू होता, त्यावेळेस माझा देव समजा ऐकून घेत होता, आणि अचानक माझा देव बोलला, बरे म्हणला राजांनो, अरे तुमचं कर्म बदलण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, अरे मी आलोय नव, मी आधी कर्म भोगायला आलोया, आणि तुम्ही आलाय नव, तुम्ही बी कर्म भोगायला आलाया. पण ज्याने ज्याने माझा रस्ता धरला नव, त्या बाळूधनगराच्या तंबूच्या रस्त्यामध्ये कैलाशीची वाट आहे. आणि ही वाट चालत असताना तुमची कशी काळजी घ्यायची ते म्या बघून घेईन की, पण कर्मातून तुमची बी सुटका होणार नाही. पण एक गोष्ट खरी आहे गड्या, अरे तुमच्या वाट्याला कर्म आलं, त्या वाट्यानं जात असताना जर काट पडलं असतील तर त्याच्यावरती बी तुमचा पाय पडत, पण पाय पडत असताना त्या काट्याची फुलं कशी करायची हा बाळूधंग ठरवत. कर्मही बदलण्याची ताकद त्या माझ्या मामामध्ये आहे. कशामुळं, केवळ त्याच्या सेवेनं, केवळ त्याच्या दर्शनं, केवळ त्याच्या दृष्टीनं आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे नादे अनेकांच्या हाती. मग माझा मामा आहे ना, तुम्ही जर त्याच्यापाशी गेला तर तुमची जबाबदारी दुसऱ्यावरती देत नाही. मला सांगा हे महिनो, खेळता खेळता तुमचं लेकरू दारात पडलं, तुम्ही उठून घेता का जावाला सांगता? बोला, कोणाला सांगता? बुखार का स्वतः उचलून घे, स्वतः उचलून घेता ना. आणि जाव काय घाल पुसली किती काय, तुम्ही का उचलून घेता? कारण ते तुमचं लेकरू आहे. त्या लेकराची काळजी तुम्ही घ्यावी का दुसऱ्याने घ्यावी, तर तुमच्या मनामध्ये हा भाव आहे, नाही नाही माझ्या लेकराची काळजी मीच घ्या, तुम्ही दुसऱ्याची अपेक्षा करत नाही, किंवा दुसऱ्याची इच्छा करत नाही, किंवा दुसऱ्याच्या स्वाधीनतेला करत नाही का. तुमचं नातं तसं आहे ना, नातं तसं आहे ना, तसं मामाचं तुमचं आमचं नातं तसं आहे. मग देव दुसऱ्याची अपेक्षा करत नाही, दुसऱ्याच्या हातामध्ये येत नाही. तुमचा कर्मभार, तुमचं सगळं भार स्वतःच्या डोक्यावर उचलण्याचं काम माझा मामा करतो का. तुका म्हणे नादे अनेकांच्या, दुसऱ्या हाती देत नाही. वैष्णवी तो चित्ती निवडेना, आणि एकदा का तुम्ही त्याला चित्तामध्ये बसवलं, तुम्हालाही तो चित्तामध्ये जागा देणार, आणि मग आवड निवड करत नाही. हा माझा तो फरक अशी करत नाही. काय बापाने कधी आवड निवड केली का? मला सांगा दादांनो, कष्ट करत असताना, राबत असताना कधी आवड निवड केली का? हो, ही माझं लाडकं पोरगं, ही माझं केली का? बापाला सगळीच सारखी, बापाला सगळीच सारखी आहे. तसं माझ्या मामाला सगळी सारखी, फक्त काय की त्याचा रस्ता धरावा आणि त्याची सेवा करावी, की मग सगळा भाग घ्यायला तयार होतो. अभंगाचा सरळ आणि साधा भावार्थ संपला. त्याला विठोबा रुक्माईचं भजन होईल आणि मामांच्या चरित्राकडे परत होऊया. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, सांग भलं
तुम्हाला सांगून जातो. खूप मोठं महात्म्य, त्याला 5-6 दिवस लागतात सांगायला, पण धावतं सांगायचं म्हटलं पंढरीचं महात्म्य आणि या तुमच्या गावाचं वैभव काय आहे थोडक्यामध्ये लक्षामध्ये घ्या. आणि मामा जरी कर्नाटकमध्ये अवताराला आला असता तरी समाधी घ्यायला मामा आत्मापुरात का आला हे कारण समजून नाही. पंढरी महात्म्यामध्ये वर्णन आलेलं आहे. दक्षिण क्षेत्रे कोल्हापूर, काशी योनी शतगुणे थोर, पैसते अहोरात्र होय उद्धार प्राणी. दक्षिण क्षेत्र कोल्हापूर हे काशीपेक्षाही 100 पटीने 100 पटीने थोर आहे आणि तिथं जो बसला त्याचा उद्धार होत असतो. म्हणजे काशीपेक्षाही पवित्र ते आहे आणि म्हणून मामा या आत्मापुरामध्ये समाधिस्थ झाला. आणि दक्षिण काशी आहे. समाधी घेतली आदमापुरी, समाधी घेतली आदमापुरी, समाधी घेतली आदमापुरी, समाधी घेतली आदमापुरी. भगवती शोभे सिद्धमंदी, भगवती शोभे सिद्धमंदी, समाधी घेतली आदमापुरी, समाधी घेतली आदमापुरी. भजन चालू असतं मामांचं त्यावेळेस ह्या हातानं टाळे वाजवल्या, चांगला असतं टाळे वाजवलेलं. आमच्यासाठी अजिबात वाजवू नका, तुमच्यासाठीच वाजवा. तुम्ही टाळ्या वाजवल्या पगार तुम्हाला मिळणार आहे. होय, आपल्याला एक सांगायला नाही. पंढरपुरामध्ये पांडुरंग आले कसे, पंढरी महात्म्यामध्ये कथा आलेली आहे. द्वापार युगामध्ये श्रीकृष्णावरती रुक्मिणी माता रागवल्या, रुसल्या आणि रुसून ह्या पंढरपुराच्या परिसरामध्ये येऊन तपश्चर्या करायला लागल्या. त्याचं नाव आहे दंडकारण्य. त्याचं नाव काय आहे? दंडकारण्य नाव आहे. त्या दंडकारण्याला नाव होतं दिंडीरवन. दिंडीरवन नावाचा राक्षस. का मामाचं आणि पांडुरंगाचं नातं आहे? ह्या पंढरीमध्ये पांडुरंग यायला खऱ्या अर्थानं शिवशंकर कारणीभूत ठरले आणि शिवशंकराचा अवतार म्हणजे मामा आहे. पंढरीचा पांडुरंग यायला कारण शिवशंकर आहे. कारण शिवचंद्र नावाच्या राजानं शंकराची तपश्चर्या केली आणि वर मागून घेतला, विष्णूचा अंश असलेला मुलगा माझ्या पोटी जन्माला येव. आणि मल्लिकार्जुन नावाचा मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला. त्यांनी राज्य केलं या परिसरामध्ये. आणि दिंडीर नावाच्या राक्षसानं त्या भगवंताची शिवशंकराची तपश्चर्या केली आणि सांगितलं की मला अमाप सामर्थ्य दे, मी सूर्याला सुद्धा थांबवू शकतो एवढं सामर्थ्य मला दे. हा दिंडीर राक्षस इतका उन्मत्त झाला, इतका उन्मत्त झाला, त्या दिंडीर राक्षसानं त्याच्या द्वारावरती सूर्यनारायण थांबवलं. सूर्यनारायण सांगितलं, अरे अरुणा चल रे मला रथा. म्हणला कसा आणू? त्या राक्षसानं म्हणलं तर थांबवलं मला. नाना प्रयत्न केले, राक्षसाला नाना युद्ध झाली, पण त्याला राक्षसाला हरवता आलं नाही. ब्रह्मांड संकटामध्ये आल्यावर सगळ्या देवदेवतांना विष्णूचा धावा केला. सगळ्या देवदेवतांना शंकरापाशी गेले आणि मग सांगितलं की ह्या विष्णूचा जो मल्लिकार्जुन आहे तो ह्या दिंडीर राक्षसाचा वध करेल. आणि मग युद्ध सुरू झालं. 1000 वर्ष युद्ध चाललेलं आहे. याच्यामध्ये तो हरत नव्हता. शेवट त्यांनी हातातली गदा जी होती ती फेकून मारली आणि त्याचा तो कोसळला गेला. त्याच्या हातामध्ये लोहदंड होतं, त्यांनी त्याला मारलं आणि प्रहार झाला. आणि शेवटची घटना तो मोजत असताना त्या दिंडीर राक्षसानं हरिहरा असं नाव घेत राहिला. हरिहरा हरिहरा हरिहरा. भगवान विष्णू प्रकट झाले. मग सांगितलं, तू जात्या वेळेस शेवटच्या क्षणाला तू माझं नाव घेतलेलं आहे, सांग म्हणले तुला काय काय पाहिजे. तर सांगितलं, काही नाही, मला तुमच्याबरोबर निजधामाला घेऊन जा, पण मला काही गोष्टी द्या. ते सांगितलं, लोहदंड मला लागलं आणि मी दारापर्यंत पोहोचवलो, म्हणून या क्षेत्राला लोहदंड क्षेत्र म्हणून नाव द्यावं. गदा प्रहार माझ्यावरती झाला म्हणून इथं गदा तीर्थ निर्माण व्हावं. आज तरी तुम्ही पंढरपुरामध्ये गेला, बंधारा झालेला आहे, तिथं गदा तीर्थ आहे. तिथं मोठी गदा आहे. त्या गदेला जरी कवटाळलं तरी त्यावेळेस भूत पिशाची निघून जात होते. तिथली आख्यायिका आहे, ती परंपरा तशी आहे. सांगितलं की मी सूर्यनारायणाला थांबवलंय, मग इथं सूर्यतीर्थ निर्माण व्हावं. अशी 3 कुंड तयार झाली. आणि शेवट त्यांनी सांगितलं की हे भगवान श्री हरी, हे श्री विष्णू, मला तर तुम्ही घेऊन चालला,
परंतु या वनाला माझं नाव द्यावं, दंडकारण्यापेक्षा दिंडीरवन म्हणावं आणि नाव दिलं दिंडीरवन. आणि पाचवं मागून घेतलं की हे भगवंता, आता मी तुमच्या बरोबर चाललोय, तुम्ही पण चाललात, परंतु तिथं येणाऱ्या भक्तांसाठी तुम्ही त्या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी तुम्ही या भूमीमध्ये कायम स्वरूपी वास्तव्याला या. शेवटचा वर मागितला त्यावेळेस विष्णूने सांगितलं मी तुझी ही इच्छा पूर्ण करेल, पण द्वापार युगामध्ये पुंडलिक नावाचा माझा भक्त येईल, त्याला भेटण्यासाठी मी येईल आणि मग त्या वेळेला मी तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि मग तेव्हा ही रुक्मिणी माता द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण अवतारामध्ये रुसून येतात दिंडीरवनामध्ये तपश्चर्या करायला लागल्या. त्या वेळेला भगवान श्री हरी श्रीकृष्ण 500 गायी आणि 700 गोपाळांना घेऊन आले आणि ते प्रथम उतारले गोपाळपुरामध्ये. आणि ह्याचाही संबंध मामांच्या चरित्राशी लक्षामध्ये ठेवा ही गोष्ट. गोपाळमध्ये पुरामध्ये उतरले म्हणून गोपाळपुराचं नाव गोपाळपूर झालं. तिथून विष्णू पदावरती आले, तिथं शस्त्र विष्णूची पावलं उमटली. मामा वर येते, ओ ये मामा वर ये. वेणूनाथ हे नाव पडलं, तिथं तीर्थ तयार झाली आणि मग आपल्या बायकोला शोधायला गेले. पंढरपुरामध्ये जी वनामध्ये लखाबाई म्हटलं जातं, लखुबाई ती वनामध्ये रुक्मिणी आहे. ठीक आहे, तिथे कोण जाऊन दर्शन सगळं घेत नाही. तिथं पण राहिल्या सांगितलं मी तुम्हाला ओळखत नाही, सांगितलं हाकलून दिलं. आणि मग हे श्रीकृष्ण त्याला भेटायला जात असताना हातामध्ये काठी गुरं राखणाऱ्याचा वेश घेऊन तिथं गेले होते. त्याच स्वरूपामध्ये शस्त्र नाही, अस्त्र नाही, काही नाही, शंखाचा कमंडलू केला, हातातली काठी केली आणि ती घेऊन गेली. तसेच पंढरीचे पांडुरंग तसेच त्या स्वरूपामध्ये उभा आहे. आणि मग ती पुंडलिकाची कथा येते. पंढरी खऱ्या अर्थानं पांडुरंगाची नाही तर ती पुंडलिकाची आहे. आई बापाला घेऊन काशीला चालला होता, बायकोला खांद्यावर घेतलं होतं, आई बाबाच्या डोक्यावर वजन होतं. त्यावेळेस पण असंच होतं. म्हणजे आता आई बापाला समजत नाही असं नाही, त्यावेळेस पण होतं बरं का तसं. पण ते त्याला साक्षात्कार झाला, पुंडलिक बदललेला आहे. पण आताचे पुंडलिक बदललं कठीण झालं. आणि मग ती कथा येते. ह्या दोन कथेचा संबंध मामांची कसा मी तुम्हाला सांगून देत का मला ह्याच्यामध्ये वेळ द्यावा लागतो, कारण तुम्हाला संदर्भ मामांच्याच पांडुरंगाच्या नात्याचा कशावर लागणार नाही. आणि जेव्हा हे रोहिदास निघालाय काशीला, बायकोला खांद्यावर आहे आणि आईबाबाच्या डोक्यावरती वज आहे, निघाला काशी 2-2.5 कोस असताना चप्पलचा आमचा तुला म्हणून एका चर्मकाराकडे गेला. त्या चर्मकाराचं नाव आहे रोहिदास. आणि रोहिदासाकडे चप्पल शिवायला गेले, चप्पल शिवून दिली आणि त्यांनी त्यावेळेस शिवराई चालला. आपला रुपया चालतो ना, त्यावेळेस शिवराई चालायची. त्यांनी म्हणले बाबा तू कुठं चालणार आहे? मला मी काशीला चाललोय. मला रोहिदास म्हणले मी काशीला जाणाऱ्या माणसाचा मी पैसा घेत नाही. तेव्हा म्हणले तसेच. मग हिने विचारलं, रोहिदास विचारलं पुंडलिकाला किती लांब राहिली काशी? पुंडलिक म्हणले तुला दाखला का काय, तुला कळत नाही का? तू हिथं करतो काशीला जवळ राहतो, तू मला विचारतो काशी किती लांब राहिली? तू गेला नाहीस का? नाही बाबा म्हणले मी गेलो नाही, मला खूप मोठं काम असतं. त्यांच्या शेंडीला दोरी बांधली होती, पाळणा चालू होता, आई बाबाची सेवा अखंड चालू होती. म्हणले मला जाणं शक्य नाही, मी काही जात नाही. असं तसं बरंच बोलणं आलं. आणि पुंडलिक निघाले, असे 4 पावलं पुढे गेले. पुंडलिकाला आवाज दिले, सांगितले यात्रेकरू ऐका, ही शिवराई घ्या. हातात एक शिवराई काढली आणि ही शिवराई घ्या आणि एवढी शिवराई त्या भागीरथीला द्या. त्यांनी घेतली शिवराई, बरोबर देतो. पण नाही ऐका ना, पण ही शिवराई त्या भागीरथीला दिल्यावरती ती भागीरथी जे काही देईल ना माझ्यासाठी ते तुम्ही घेऊन या. पुंडलिक हसायला लागले. अरे म्हणले येडा झाला का खोळा झाला तो? अरे म्हणले तो अजून काशीला गेला नाही, काशी कधी बघितली नाही आणि ती भागीरथी काय कुणाला देती का रे काय म्हणला, आणि तुला तर कधीच काय देणार नाही, तुझा तिचा काही संबंधच नाही. नाही असू द्या म्हणला, पण दिली तरी घेऊन या. अरे मी तुला सांगितलं ना बाबा, उगाच तुम्हाला तुझी शिवराई मी देतो, पण ती तुला काय देणार नाही. बरोबर नका देऊ द्या, पण एक गोष्ट करा, जर तिने काय दिलं तर घेऊन या. गेले पुढे काशीला. संध्याकाळची दीपमाळीची वेळ होती, संध्याकाळ सांजी वेळ होती. आणि पुंडलिक जसे त्या संध्याकाळच्या वेळेला हे बाबा आम्ही आपले त्या भागीरथी तीरावरती जायला लागले नाही बाप. जसे जसे भागीरथी तीरावरती जायला लागले तसा तसा शंखनाद वाहायला लागला बघा. तसं तसं चौघड्यांचा आवाज येऊ लागलं. काशीतली आवाज कुठे येतोय आणि त्या भागीरथीमध्ये लख प्रकाश निर्माण झालाय. संध्याकाळच्या वेळेला लख प्रकाश निर्माण झाला आणि पुंडलिक असे काठावरती गेलेले आहेत. आणि त्या काठावरती गेल्याबरोबर त्या भागीरथीमधून 2 असे हात वर आलेले आहेत. आणि हा म्हणता पावात पुसरली, गंगामाया उतरली, गंगामाया उतरली, गंगामाया उतरली. हजारो लाखो
भरते संख्येनं गर्दी. मग कुणी साड्या देतंय, ओटी भरतंय, कुणी खरं नारळ ओटी भरतंय, कुणी फळं देतंय, कुणी पैसे टाकतंय, कुणी काय देतंय. त्या गंगामाईने सगळं घ्यायचं आणि फेकून द्यायचं, सगळं घ्यायचं आणि फेकून द्यायचं, कोणाचा स्वीकार केला नाही. आणि ही सगळं वातावरण तो रोहिदास बघत होता. त्याच्या लक्षामध्ये आलं की अरे अरे म्हणजे त्या चर्मकाराने एक शिवराई दिली होती, त्याने त्या खिशातली शिवराई काढली. असं अंतर लांब होतं, गर्दीतून होती. तेवढ्या गर्दीतनं त्या हाताकडे शिवराई फेकल्या बरोबर त्या हातानं ती शिवराई झेलली आणि चक्की झाली सगळी. अरे कोण आहे म्हणले, तो कोण आहे तो की ज्याच्या हातानंही भागीरथीनं ती शिवराई घेतली. काय टाकलं होतं तर ते पुंडलिकापाशी आले आणि ते हात तोपर्यंत पाण्यामध्ये जाऊन लुप्त झाले. पुन्हा शंखनाद मोठ्यानं वाढला आणि ते हात पुन्हा वर आले आणि त्या हातामध्ये कंगन होतं, कंगन सोन्याचं लक्ष प्रकाश ते कंगन टाकलं होतं. त्याच्या लक्षामध्ये आलं. त्या चर्मकारानं सांगितलंय मला जर काय दिलं तर घेऊन ये. ते त्यांनी घेतलं आणि त्या चर्मकाराला द्यायसाठी निघाला. तो बहाणा हरपून गेला होता आणि त्याला आपण साधा चर्मकार म्हटलं, साधा चांभार म्हटलं. तो चपल्या शिवत होता, पण एवढं कसं त्यांचं सामर्थ्य. आणि सगळे 10-15 हजार साधू संत त्या पुंडलिकाच्या मागं. अरे कोण आहे तो तपस्वी, त्याला भागीरथीनं भेट दिली. बघायला गेली तर आपला हा चपला शिवत होता आणि आईबापाची सेवा चालू होती. मग तिथं पुंडलिक राहिले, तिथं पुंडलिक राहिले. 2 दिवसाचा पुंडलिक तिथं राहिल्यानंतर पुंडलिकाला दीक्षा दिलेली आहे. पुंडलिकाचं ब्रह्मज्ञान पुंडलिकाला दिलेलं आहे. आणि तिथून पुढे पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली. इतकी सेवा केली, इतकी सेवा केली. त्या पंढरीच्या पांडुरंगाला, त्या भगवान श्रीकृष्णाला या पुंडलिकाच्या आईबापाच्या सेवेवरती विठावरती उभा राहावं लागलं. किती युग, 1 नाही 2 नाही तर 28 युग या पांडुरंगाला या विठेवरती उभं राहावं. फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. तरी मलाही दाखवला विठुरायाची पंढरी, तरी मलाही विठुरायाची पंढरी. उभा राहिला विटेवरी, फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. तरी मलाही दाखवाला विठुराया, तरी मलाही दाखवाला विठुरायाची पंढरी. ही पंढरी, ही पंढरी कुठपर्यंत आहे. या पंढरीचं या दिंडी रोहनाचं जर सीमा आपण बघितल्या तर कोल्हापूर पासून तिकडे गोदावरी संगम आहे. आता चिंचोळा भाग नदीच्या काठाकाठाने बनतो. त्याच्यामध्ये एक तुमचं समुद्र गाव आहे, सांगलीचा परिसर असेल, त्या परिसरातून येतो आहे. ही सगळी दक्षिण काशी आहे. ठीक आहे. आणि इतकी बघितली इतकी मोठ्या तपश्चर्या घडलेली आहे. आणि त्या दक्षिण काशीमध्ये नव्यानं नावाचं माझं लेखलेलं आहे. तर पांडुरंगाच्या नावाचं नातं काय, त्या पांडुरंगाचा या पांडुरंगाचं नामाचं इतकं नातं आहे की ह्या पांडुरंगाला या श्रीकृष्णाला या पंढरपुरामध्ये याला पांडुरंग शिवशंकर कारणीभूत ठरले. कारण त्या चंद्रसेन श्रीचंद्र राजाला दिलेलं वरदान आहे आणि त्या राक्षसाला दिलेलं वरदान सगळा इतिहास घडत आला आणि पांडुरंग झाले. ते पांडुरंग, त्या पांडुरंगाची पहिली वारी करणारा जर वारकरी कोण असेल तर त्याचं नाव शिवशंकर. पहिली वारी त्यांनी केली. दर महिन्याची पहिली वारी पोहोचवणारा वारकरी भगवान शिवशंकर आहे. आणि ज्यावेळेला 1892 मामाचा अवतार होणार, या काशी विश्वेश्वर शिवशंकरांना अवतार घ्यायचाय. सगळे देवदेवता देवतांनी धर्म स्थापन करायसाठी अवतार होणार आहे भगवान शिवशंकराचा. पण दिवस कसा निवडला ऐका. एकादश कोणाची महाराजांची, एकादश कोणाची, पांडुरंगाची का नाही. उद्याची द्वादश कोणाची आहे, पांडुरंगाची आहे का नाही. द्वादश पांडुरंगाची आहे. आणि सोमवारचा वार कोणाचा आहे, महादेवाचा. बरोबर आहे का नाही. या भूमीमध्ये या कलियुगामध्ये देव अवताराला जेव्हा येत होता त्यावेळेला देवाने अवताराला येण्याचा दिवस निवडलाय, स्थिती निवडली. अश्विन शुद्ध द्वादशी शके 1814. एकादश रविवारी संपलेली आहे. दुसऱ्या दिवशी सोमवार आहे. रविवार 2 ऑक्टोबर 1892 एकादश संपलेली आहे. आणि द्वादश सुरू झाली रात्रीच्या 12 वाजता 3 ऑक्टोबर 1892 वार सोमवार आहे. आणि त्या दिवशी देवाने येण्याची तयारी केलेली आहे. अरे एकादशीला अष्टादश संत पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आहे. लाखोच्या संख्येनं भाविक तिथं जायला लागल्या. त्या पांडुरंगानं काय केलं, सकाळच्या बरे अष्टादश संतांना बरोबर घेतलं. टाळमृदुकाचा गजर झाला आणि पंढरीच्या रोडामध्ये माझा देव नाचत होता. त्या रुक्मिणी बाईने विचारलं, राया काय आनंद
राष्ट्रवादी संतांना घेऊन महालिंगराया विठ्ठल विरुद्ध आप्पाचीवाडीचा अंशिंना अरे 33 कोटी देव हजर आहे. देवाचं स्वागत करायला वार होता आणि किती होती आश्विन शुद्ध द्वादशी 4 वाजून 23 मिनिटानं या भूतलावरती त्या कैलाशीच्या महादेवानं धनगराच्या कुळामध्ये अवतार घेतला. वेळ होती 4 वाजून 23 मिनिटं आणि तिथी होती आश्विन शुद्ध द्वादशी वार होता सोमवार. होती आरती अमुष्य दिनी पाट्याच्या पाराचा होती आरती अमुष्य दिनी पाट्याच्या पाराचा आणि पांडुरंगाचं पण नातं आहे. प्रत्यक्ष मामाच्या पांडुरंगाबरोबर बोलायचं एवढा अधिकार माहित आहे. अजन्म या पुऱ्या आयुष्यामध्ये या चंद्रामातेनं अखंड एकादशीचं व्रत केले, पंढरीची वारी केलेली खूप मोठं वेगळं आहे. म्हणून देव अवताराला आला. देव अवतारानंतर नाना लीला ह्या भगवंतानं दाखवलेल्या आहेत. या सगळ्या लीला करत असताना तेव्हा देव बकरी राखायला लागला. एक प्रसंग घडला. दिवस होता 29 सप्टेंबर 1937. वार होता बुधवार. आश्विन वद्य दशमी होती त्या दिवशी. दर आश्विन वद्य एकादशीला मामा पंढरीच्या पांडुरंगाला अभिषेक झाला. त्याची आज ही परंपरा चालू आहे. दर वर्षी ती भेट आहे. मामा एकदा जायचा, ऐका अधिकार माझ्या देवाचा बघा. मामा एकदा पंढरीला वर्षातनं जायचा, पण पंढरीचा पांडुरंग दर 15 दिवसाला मामांच्या बकऱ्यामध्ये बकरी राखायचा. आशीर्वाद एकादशीला माझा मामा गेलेला आहे पंढरपुरामध्ये. दशमीचा दिवस आहे. 29 सप्टेंबर 1937 वार बुधवार. सगळ्यांनी दर्शन घेतलं मामांचं. मामा पंढरपुरामध्ये गेल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सगळे गेले आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्यावरती त्याचा सांग दर्शन प्रत्येकाने घेतलं. मामाने दर्शन घेतलं. पंढरीच्या पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं आणि सगळी मंडळी बाहेर आली. उजवी घेतली मंदिराला आणि मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जाऊन थांबली. माणसांनी गर्दी केली होती. दादा ऐका ना, संयोजक आयोजक कृपया बोलू नका. फक्त आता आमची कशी 50 मोठी गर्दी होती. संध्याकाळची वेळ 4:15 सुमार आहे आणि या वेळेमध्ये अशी गर्दी असताना पांढरशुभ्र सवळं घातलेला 60-65 वर्षाचा एक मथारा आला आणि हे सरा बाजूला मला दर्शन घेऊ द्या. आवाजामध्ये एक वेगळी धार होती आणि सगळा आवाज ऐकल्याबरोबर एवढी मोठी गर्दी होती. पण पटापटा बाजूला झाली. का कुणाष्ट कोण माणसं का बाजूला तुमच्या लक्षामध्ये आलं नाही आणि बाजूला झाली रस्ता दिला आणि तो माणूस मामाच्या समोर येऊन उभा राहिला आणि मामाच्या चेहऱ्याकडे बघितला. हात जोडला देवाला. चेहऱ्यावरती प्रसन्न भावना आणि भाव निर्माण झाला आणि त्यावेळेला माझा देव हातामध्ये उंगराची काठी होती. हात कमरेवरती ठेवला. उंगराच्या काठीचा हात वर सरकला गेला.
मूठ आवडली धन दिशेला पटल्या बरोबर डोंगराचा आवाज खळ दिसून झाला. अरे आवाज डोंगराचा होता पण काळ डोंगराचा आवाज कानामध्ये प्रत्येकाच्या घुमला. आणि देवाचाही भाव बदलला गेला. चेहऱ्यावरती प्रसन्न भाव देवाचा आहे. त्या पुढं उभा राहिलेल्या त्या 65 वर्षाच्या माणसाच्याही चेहऱ्यावरती प्रसन्न भाव आहे. आणि अचानक नकळ त्या पुढच्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं. डोळे बघून आले. देवाला निहाळत होता आणि त्या मामाच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला. साष्टांग दंडवत घातला. देवाची कृपा दृष्टीनं त्याच्याकडे बघितलं. पाठीवरती हात ठेवून उभा केलं आणि मामा बोलू लागला, कोण र तू आणि कशापायी एवढी घाई केलीस र? त्या समद्याशी तू बाजूला सारलं आणि माझं दर्शन घेतलं. तुझी माझी ओळख नाही, पाळख नाही. कोण आहेस र तू? त्यांनी सांगितलं, देवा मी रामभाऊ उत्पात आहे, पांडुरंगाचा पुजारी आहे. तुमच्या दर्शनाला आलो असं म्हणतोय. बर बर. एवढं संभाषण झालं. तो रामभाऊ उत्पात निघून गेला आणि ही माणसं मामावर चालू लागली. पण ती बरोबर रावसाहेब पवार होते, डॉक्टर गरड होते, भिकाजी पाटील होते, भोसले सरकार, वरुणाचे कुलकर्णी पाटील, बरीचशी माणसं बरोबर होती. पण डोक्यातून तो माणूस निघत नव्हता. न धावून मी संध्याकाळचा 7:30च्या सुमाराला मुक्कामाच्या ठिकाणी मामाला भेटायला माणसं येत होती, बसली होती. तिथं गेल्यावरती मग विचारलं, विषय काढला. मामा पण तो सांच्या येळाला आलेला माणूस कोण होता बरं? आणि तुम्ही लई गेला त्याच्याकडे बघत होता. मामाला अरे बाबा असं कोण? अशी किती यात्या जात्या तुमच्यासारखाच कोणतरी असं नाही नाही म्हणतो मामा. त्याच्या डोळ्यात पाणी उभा आणलं. तुम्ही लई येळ त्याच्या त्याच्याकडे बघत होता, तो तुमच्याकडे बघत होता. मग मामाने निरोप पाठवला, अरे तो पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणारा जो पुजारी हाय नव तो रामभाऊ उत्पात, त्या उन्वीच्याला आणणार आहे म्हणणं बोलून. आणि देवळामध्ये निरोप गेला. एक 8:15च्या सुमाराला काम चालू होतं. तिथं मंदिरामध्ये आला. माणसं तुडुंब वाडा गण भरलेला आहे आणि मामाच्या समोर उभा राहिला. लोकांनी त्यावेळेला तोंडात बोट घातलं. अरे सांच्या वेळेला हाच मामाच्या समोर साष्टांग लोटांगण घालत होता आणि आता आल्यावरती साधा मामाला नमस्कार सुद्धा ह्याने केला नाही. काय प्रकार आहे? एवढी कशी ह्याला गुरमी आली? आणि मग न राहून एकाने विचारलं, हे म्हणले पुजारी, सांच्या वेळेला तर लय घाई केली देवा आमच्या देवाचं दर्शन घ्यायची आणि आता तू नमस्कार बी केला नाही, तू वाकला बी नाही. त्यांनी त्याच्याकडे बघितलं, सांगितलं, कोण देव आणि मी कुणाच्या पाया पडलो? मी पांडुरंग सोडून आज टाकायत मी कुणाच्याच पाया पडलो नाही. आणि असं म्हणल्याबरोबर बाकी मला अरे खोटं बोलायला लागला. म्हणले खोटं बोलायला लागला. अरे आमच्या सगळं आम्ही सगळी साक्षीला आहे. खोटं का बोलतो? हे ठणकावून सांगितलं. हे म्हणला, माझा देव फक्त पांडुरंग आहे आणि माझा देव फक्त आणि फक्त पांडुरंगच आहे. मी दुसऱ्या कुणाच्याच पाया पडत नाही आणि माणसाच्या तर कधीच नाही. मला समजा गोष्टी ऐकत होत. आणि मग माझ्या देवानं त्या बाजूवरती माझा देव बसला होता. खांद्यावरची घुमडी अशी देवानं सरकावली आणि बाजूला टेकून असलेली काठी हातामध्ये घेतली आणि देवानं मांडीवरती एक हात ठेवला होता. काठीला हात होता आणि देवानं त्याच्याकडे नजर टाकली. देव बोलला, हे रामभाव, अरे मला ठाव आहे तू पांडुरंग अखेर कुणाच बी पाया पडत नाही, पण सांच्या गेला तू आलता केलं. आणि मग या रामभाऊ उत्पाताची नजर मामांच्या चेहऱ्यावरती गेली. मामांची नजर झाल्याबरोबर मामा बोलत होता. ह्याची नजर मामाच्या चेहऱ्यावरती खेळली होती आणि त्या मामांच्या चेहऱ्यामध्ये त्याला कधी पांडुरंग दिसायचा, कधी मामा दिसायचे, कधी शिवशंकर दिसायचे. त्याला समजत नव्हतं, पण कानामध्ये काहीतरी आवाज येत होता. त्याचं भान हरपून गेलं होतं आणि तो सांगत होता, नाही 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 म्हणलं, मी आलोच नव्हतो. मी दुपारपासून पांडुरंगाच्या मंदिरामध्येच आहे, पण मी आलोच नाही बाहेर. मी आत्ताच बाहेर आलेलो आहे. अरे रामभाऊ उत्पाता, तू मला ओळखलं नाहीच वाटलं. अरे सांच्या याला आलत की रे तू? आणि मी तुला नाव विचारलं. आणि हे सगळं चालत असताना मामांच्याकडे बघत होता. मामामध्ये कधी पांडुरंग दिसायला लागला, कधी शिवशंकर, कधी मामा दिसायला लागले. अंगाला घाम धरून फुटला आणि हे मामाचं रूप बघत होता. मामा कधी त्रिशूळ घेऊन असायचा आणि कधी कमरेवरती हात दिलेला माझा देव आहे, कधी सुदर्शन चक्र घेतलेला देव दिसू लागला. आणि त्याला भान हरपून गेला आणि लक्षामध्ये आलं की आपल्या खूप मोठी चूक झाली. आपल्याला अहंकार चढला आणि आपल्याला अहंकार आला. पण या पांडुरंगानं या मामाचं दर्शनानं तृप्ती झाली नाही, पण आपलं रूप घेतलं आणि देवाची तृप्ती करायला, पांडुरंगाला तृप्ती मिळावी. आणि म्हणून या धनगराचं दर्शन घ्यायला गेला. सगळं रूप त्याला दिसू लागलं. साष्टांग दंडवत मामाच्या पायावरती घातला. कसा रडू लागला. म्हणला, हे देवा, अरे किती मोठं मन आहे तुझं. अरे तूच पांडुरंग आहे.
आहेस आणि तू शिवशंकर आणि तूच भगवान कृष्ण आहेस रे. मी तुला विसरलो, मी तुला ओळखलं नाही, मी उन्मत्त झालो, मला अंकार आला आणि मी तुझ्याकडे कधी डोकून सुद्धा बघत नव्हतो. पण एवढी माझी चूक तू पोटात घातली. त्यावेळेला माझा देव बोलला, अरे राम बाबा, तुझी चूक नाही ना त्या, तुझं अज्ञान तुझ्या आडवा आलं होतं. बर तू नीतिधर्मानं वागणार आहेस, तू माझ्या पांडुरंगाची लय काळजी घेतो हे मला बी ठावलं आहे. उठ रगड्या. पण त्याला उठवलं. दोन्ही गुडघ्यावरती हात धरून उभा होता. समधी बघत होती. सांगत होता, हे देवा, आजपासून हा रामबाबू पहा तुम्हाला मी शब्द देतो, दरवर्षी दर सालाला तेव्हा तुझ्या यात्रेला मी हजेरी लावल आणि तुझ्या यात्रेमध्ये आल्यानंतर हा रामबाब उत्पाद पडत ती काम करत, जमन ती काम करत, अरे मुष्ट्या पत्रावल्या उचल, तुझ्या तळावरती मी झाडू मारल. त्या येळेला मी काही अंकार बाळगणार नाही. तेव्हा मी अरे तूच माझ्यासाठी पांडुरंग आहे आणि तूच माझ्यासाठी शिवशंकर आहे. तू माझ्यावरती कृपा केली, माझा अंकार सुधारवला. त्या दिवसापासून रामबाब उत्पाद अखंड मामाच्या यात्रेला हजेरी लावत होता, त्याचा मुलगाही लावत होता. त्या देवाचं पांडुरंगाचं असं नसतंय. दुसऱ्या त्या पाठीचा अभिषेक झाला. अभिषेक होत असताना माझा देव सांगायचा, हे म्हणला गड्या हो, माझ्या पांडुरंगाची त्वचा, त्याची कातडी लहान लेकरासारखी आहे, त्याला साखर नचवावताना जरा समोर नचवा, आग होईल ना माझ्या पांडुरंगाची. लोक ऐकत होती आणि जेव्हा लोक अभिषेक घालायला गेले आणि मामाच्या चरणावरती, पांडुरंगाच्या चरणावरती जेव्हा हात ठेवायचे ना, त्या पांडुरंगाचं चरण त्यावेळेला लहान मुलाच्या पायासारखं प्रत्येकाला लागायला. प्रत्येकाला असा भास व्हायचा की आपण लहान मुलाच्या ह्याच्यावरून हात फिरवतोय म्हणून. म्हणजे असं पांडुरंगाचं आणि दोघांचं नातं आहे. त्या दिवशी जेव्हा एकादशीचा अभिषेक झाला तेव्हा लय लांब बसलाय. ठीक झाला. सकाळी निघाली 10:30च्या वेळेला गोपालपुरामध्ये आले. गोपालपुरामध्ये आले, विष्णुपद मिरवणा सगळं बघितलं. गोपालपुरामध्ये आले, तिथं जनाबाईचं मंदिर. मला सांगितलं गोपालपुराचा मामाचा संबंध कसा आहे बघा. जनाबाईच्या मंदिरासमोर आल्यावरती मामा क्षणभर थांबला. त्या जनाबाईच्या मंदिराकडे मामा डोळे भरून बघत होता. लोकांना कळलं नाही की का थांबला म्हणून. तो काही थांबली, पण त्यांना माहिती होतं की मामाला कधी प्रश्न विचारायचा ना. थांबली. त्या मंदिराच्या पाठीमागून एक नऊवारी साडी घातलेली एक म्हातारी आली आणि लगबगीनं मामाचं दर्शन घेतलं. समधी बघत होती. क्षणागत ह्या गोष्टी घडत होत्या आणि मामा म्हणला, ए म्हातारे, अरे काय तुला एवढी घाई झाली आणि कशा पाय माझं दर्शन घेतलं ना, ओळख त्या काही देव आहे उभे. त्या म्हातारीने हात जोडणं सांगू लागले, हे बाबा, अरे तू श्रीकृष्ण होता त्या येळेला त्या गाई गुरं घेऊन तू आला होता, सर गोपाळला घेऊन आला. त्याच्यानंतर तुझा आता मला भेट होती या म्हणून मी तुझं दर्शन घ्यायला आले आणि समाधानी झाले. आणि मग मामा त्या म्हातारी बरोबर झालं. त्या जनाबाईच्या मंदिरामध्ये गेला, क्षणभर बसला आणि उठत असताना त्या म्हातारीच्या हातावर 10 रुपये दिलं आणि सांगितलं, तुझ्या 4.5 वयाला ह्या भावाची ओवाळणी राहू दे. तिथून पुढे 8 वर्ष जयराम पाटलाच्या हातून, तर त्या 8 वर्ष त्या जनाबाईच्या मंदिरामध्ये 10 रुपये साडी चोरीसाठी जात होतं. तिथेही जनाबाईने सांगितलं की हा देव म्हणजे कोण आहे. साक्षात मामा म्हणजे संत नाही, साधू नाही, साक्षात परमेश्वराचा अवतार म्हणजे माझा देव बाबा. मामा पुन्हा आला. एक प्रसंग असाच द्वादशीला मामा एकादशीला पंढरपुरामध्ये गेला आणि त्यावेळेस बकरी आगमापुरामध्ये होती. आणि आगमापुरामध्ये बकरी असताना अचानक पाठाच्या वेळेला अभिषेक चालू आहे. अभिषेक झाला, मामाला पांडुरंगाला कपडे घालायचे सुरू आहे आणि मामा तिथं उभा आहे. एका बाजूला काठी हातामध्ये, मामाच्या गुंडी खांद्यावरती मामा उभा आहे. आणि अचानक मामाने पांडुरंगाला शिवसेना द्यायला सुरुवात केली. ए म्हणला, काय ठ्या, अरे ह्याच्यासाठी मला इथं बोलवलंच वेळ तू. अरे पांडुरंगा, मी तुझ्यापाशी आलो या आणि तिकडं माझ्या घरावरती तू दरोडा टाकायला लावलास वैर. त्या शेळ्या मेंढ्या जर चोरी केली तर त्याला कोण जबाबदार आहे रे त्या. बाबा भडाभडा पांडुरंगाला शिव्या देत होता. सगळी तोंडात बोट घालून उभं होती आणि सगळं वातावरण स्तब्ध होतं आणि मामानं पांडुरंगाला शिव्या दिल्या. मला काही कळलं नाही. अभिषेक झाला म्हणजे माघारी आला आणि संध्याकाळी आल्यावरती आत्मापुरामध्ये आला तळावरती. तेव्हा सगळी मेटकं सांगू लागली, अहो आज भल्या पाठे म्हणले तळावरती दरोडा पडला.
जवळजवळ म्हणले 30-35 गडी आलतं आणि सगळं लुटून नेत होतं, पण सगळं लुटून नेत होतं, पण त्यांना ह्या म्हणजे तळाच्या बाहेरच जाता येत नव्हतं. लय जिकिरीचा प्रयत्न केलं, पण तळाच्या बाहेरच जाता आलं नाही. शेवट फटफटीत झालं आणि लोक गोळा झाले, तेव्हा ती समधी पळून गेली. आणि मग या सगळ्याला कळलं की मामा पांडुरंगाला का शिवाय देत होता, अधिकार पण एवढा आहे. मामा सांगायचा अरे रामेश्वर, मामा म्हणायचा अरे तो माझा ईश्वर आहे म्हणून रामेश्वर आहे, आणि मामा सांगायचा ईश्वराचा तो राम आहे म्हणून ईश्वर आहे. म्हणजे मामा आणि पांडुरंग हे वेगळेच नाहीत, एकमेकाचा अलौकिक जिव्हाळा आहे. मग सांगितलं की त्या शिवशंकरा पांडुरंगाने डोक्यावर घेतलं, एवढं नातं आहे. एक प्रसंग आहे का, कर्नाटकच्या महाराष्ट्राच्या बॉर्डर परिसरामध्ये एका मोठ्या सावकाराच्या इथं मामाची बकरी दरवर्षी बसायची. नित्यनेमाने मामाचा तळ 8-10 दिवस त्याच्या शेतामध्ये असायचा, आणि शेतामध्ये तळ असल्यावरती भरपूर सेवा मेंढराची करायचा, येणाऱ्या माणसाला अन्नदान तो जमीनदार करायचा. जवळजवळ 700-800 एकराची जमीन त्याच्यापाशी होती, मोठा जमीनदार आहे. परंतु त्याची एक गोष्ट मनामध्ये शंका होती. ऐका, ती रोहिदासाची कथा मी तुम्हाला सांगितली ना चरित्र, ते चरित्र आता इथं कसं येतंय बघा. ऐका, त्यावेळेला त्या जमीनदाराच्या मनामध्ये विचार आहे का, काय लोक खुली आहे, त्या धनगराचे लोक पाया पडतात, अरे हा पोट भरायला हिंडा आला, त्याच्यापाशी काय लोक ह्यालाच देव म्हणायला लागले, अरे हा देव असतं बकरी घेऊन फिरला असता का, त्याच्या मनामध्ये शंका होती. पण मामांच्या बकरीची सेवा करायला त्यांनी कधी कुचकामीपणा केला नाही. मामांच्या तळावर येणाऱ्या माणसं अन्नदानाला कधी तो कमी पडला नाही. पण एकच, त्या मामाला हे कधी नमस्कार करायचा नाही, मामा पुढं कधी वाकायचं नाही, मामाला हा देव मानतच नव्हता, त्याच्यापुढे ऐटीत राहायचा. पण मामाही त्याच्यावर रागवत नव्हता, कारण त्याच्या हातून धर्म घडत होता. वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 4 वर्ष गेली, 5 वर्ष गेली, आणि 5व्या वर्षी दर एकादशीला तो पंढरीच्या पांडुरंगाला जायचा. आणि लगबगीनं उठला आणि आजच्या दिवशी मला धनगर बाबा म्हणला मी चाललो, आता मी काय 2 दिवस येणार नाही. अरे म्हणला कुठं चालला तू, निघाला होता, कुठं चालला म्हणला, अरे म्हणला पांडुरंगाची एकादश आहे, मी पांडुरंगाला जात असतो म्हणला दर एकादशीला. म्हणला अरे काय चालला रे पांडुरंगाला, अरे येतो म्हणला इथं पांडुरंगाचं दर्शन करावतो. आणि असं म्हणल्याबरोबर तो गाला थांबला तो धनगर, आणि पांडुरंग पुढे येत असतो म्हणला ह्याच्यापाशी. तो मला पक्का कामातनं गेलेला आहे, आपण म्हणतो तेच खरंय, लोक ह्याच्या नादी लागल्यात, पण लोकांना कळलं नाही देव कुठे, देव तर पंढरीला म्हणले. त्याच्या म्हणता असा प्रसंग चालत राहिला. तुम्ही सांगितलं अरे मी सांगतोय ना बाबा, म्हणला तुला देतो की रे पांडुरंगाचं दर्शन. हे म्हणला नाही बाबा मी पंढरीला जाणार. आणि असं चालायला लागल्याबरोबर देवाने आवाज दिला, हे म्हणला जमीनदारा सावकार ऐक रे म्हणला, इकडे ये म्हणला. फिरला माघारी, मामानं खिशामध्ये हात घातला आणि चांदीचा 1 रुपया काढला, राणीचा रुपया काढला, आणि असा मोठीमध्ये घातला. देव उभा राहिले, डोंगरीवरती हात दिला माझ्या देवानं आणि सांगितलं, हे सावकारा, अरे तुला मी रुपया देतो, एवढा रुपया त्या चंद्रभागेला दे, आणि सांग बाळू धनगरानं तुला 3.5 तोळेला दिलाय म्हणून. आणि असं म्हणल्याबरोबर त्याला हसू फुटलं, हसला थोडासा देव, आणि मनात विचार केला, पक्का हा धनगर तुला झालेला आहे म्हणे, चंद्रभागेला रुपया देतो, त्याची 3.5 तोळे आणायचा, चंद्रभागा कुठं घेत असती वय. विचार करू लागला, अरे काय विचार करतोय, घे की रे. आणि हात पुढे केला, रुपया हातावरती ठेवला आणि निघाला. पण मनामध्ये विचार आहे की म्हणला कामातून गेलोय, म्हणला आपण म्हणतो तीच खरं आहे, पण जाऊ द्या मग आपण ह्याच्या बकऱ्याची मुख्या जनावरांची सेवा करतोय. आणि पंढरीमध्ये गेला, मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी एकादशी चंद्रभागेमध्ये स्नान केलं. म्हणला स्नान केल्यावरती माघारी निघाला. कपडे जेव्हा घेतले लक्षात आलं की खिशामध्ये त्या धनगराने दिलेला रुपया आहे. त्याला आठवलं, खिशामध्ये हात घातला, रुपया काढला, त्या रुपयाकडे बघितलं, हसला, मोठ्याने हसला देवाला. अरे म्हणला खोला झाला रे म्हणला, त्या चंद्रभागेला म्हणे बाळू धनगरानं रुपया दिलाय 3.5 तोळीसाठी, हा निरोप पाठवलाय. जरी भाऊ चेष्टेचा असला तरी तो विचार मनामध्ये चालू होता की मामानं बाळू धनगरानं रुपया दिला चंद्रभागेला 3.5 तोळीसाठी, आणि तो रुपया घेऊन चालला. जेव्हा त्यांनी पाण्यामध्ये पाऊल टाकलं तेव्हा शंकरात सुरू झाला होता. चौघडे हळूहळू वागायला लागले होते. त्याला काही कळत नव्हतं कशाचं नाव, आवाज आहे कशाचा आहे, पण ते सगळं आवाज येत होता. जे आकाश सकाळच्या बारी जे लाल बुद्ध व्हायचं ते पिवळं धमक झालं होतं. भंडारांनी उधाळ्यासारखं सगळं पिवळं धमक झालं होतं, कारण हा पाण्यामध्ये चालला होता, गुडघाभर पाण्यामध्ये जात होता, आणि लक्ष प्रकाश निर्माण झाला.
आणि जेव्हा हा रुपया त्याने हातातनं खाली सोडणार आहे आणि मनामध्ये भाव आहे काय कळा त्यांनी सांगितलंय की हा रुपया चंद्रभागेला दे आणि सांग बाळू धनगरानं तुझ्या साडी चोळीसाठी दिलाय आणि असा भाव मनामध्ये होता तो रुपया खाली सोडत होता. ऐका माई दादांनो, त्या चंद्रभागेमधून हिरवा चुरा घातलेला हात वर आला आणि मामानं दिलेला रुपया घेतला आणि पुन्हा तो हात त्या आणि मग बाण हरपून गेला. अरे मी जो धनगर समजतो साधा सुद्धा धनगर नाही, हा साधा सुद्धा माणूस नाही. चंद्रभागेला गेला रुपया घ्यावा, त्याला पांडुरंगाच्या दर्शनाचं मी भाग पाहिलं नाही आणि गेला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला लगबगीनं घाईघाईनं गेला. त्याला पहिला कळ गाठायचा तो मामा भेटायचा होता. पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेला, तिथं त्याला मामा दिसला. पांडुरंगाची मूर्ती त्याला मामा दिसू लागली. डोळं झाडलं, डोळं चोरलं, पुन्हा पांडुरंग दिसला, पुन्हा मामा दिसायचा, पुन्हा पांडुरंग दिसायचा. पान हरपून गेला. अरे साधा सुद्धा नाही, आपण पंढरीच्या पांडुरंगाची केलेली वारी ती भान आली आणि पांडुरंगात आपल्या इथं विक्री घेऊन आलाय. चला मला पटकन आणि माघारी आला आणि पांडुरंगाची माफी मागायसाठी हात जोडलं. हे पांडुरंगा मी तुला ओळखलं नाही. अरे तूच देव आहे, तूच पांडुरंग, तूच माझ्या इथं आलाय. पण किती सगळं उत्पत्त सारखं वागलो आणि शिखराचं दर्शन घ्यायला गेला तर शिखरावरती त्रिशूळ घेऊन कमरावरती हात देऊन माझा मामा शिखरावरती उभा होता. शिखराचं दर्शन घेतलं आणि किती झाला ते बाण हरपून गेला आणि कडक मामाचा तळ घातला. मामाच्या चरणात साष्टांग दंडवत सांगितलं, हे देवा अरे तू कोण होतास, काय होतास ओळखलं नाही. मी तुला लय उन्मत्तासारखा वागलो, लय मी तुला त्रास दिला, मी तुला कधी मानलं नाही, कधी नमस्कार केला नाही, पण तू माझ्यावरती रुसला नाही, रागवला नाही. केवढं मोठा दयाळू तू. तेव्हा दोन्ही हात मामानं त्याच्या पाठीवरती टाकलं. सांगितलं मला सावकारा, अरे तुला मी माहित नव्हतो म्हणून तुझं अज्ञान पुढं होतं, पण तू माझ्या शाळा मेंढ्याची सेवा केली. येणाऱ्या माणसाच्या मुखामध्ये तू 4 घास घालत होता. या कलियुगामध्ये तू धर्म करत होता आणि तिथं जिथं धर्म घडल तिथं तिथं बाळू धनगर उभा राहील म्हणून त्याच्यासाठी उभा राहिलो. सांगितलं, हे देवा, हे देवऋषा, आता मला कळलं की लोक तुला देवऋषी का म्हणतात, लोक तुला देव का म्हणतात, लोक तुला मोठा देव का म्हणतात. अरे तूच पांडुरंग आहेस, अरे तूच शिवशंकर आहेस. आजपासून तू तुझा कर म्हणजे माझी पंढरी आणि तुझ्या करावरती येणं म्हणजे माझी वारी आहे. तेव्हा अशा आनंद गेला ह्या देवाने केलेले आहेत. भाग्यवान तुम्ही लोक आहात. सर्वांनी सुंदर अशी मामांची सेवा करा. सुंदर असं भाग्य तुमच्या गावाला लाभलेला शाळेची सेवा करा. सुंदर असं करा अशी सर्वांना विनंती करतो. झालेली सेवा माझ्या मामाच्या चरणावरती अर्पण करतो. सर्वांना एक विनंती आहे, त्या मामाच्या संप्रदायाला शिस्त लागू द्या, पसरून देऊ नका. माझा मामा कोणाच्याही अंगामध्ये येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. काही जे असेल, मामांच्या बकऱ्याची सेवा आहे, आत्मापूरची वारी आहे, मामांच्या नावानं अन्नदान आहे, हीच लाख मोलाचं सेवा आहे. ह्याच्या पलीकडे माझ्या देवानं सेवा सांगितलेली नाही. त्याच्यामुळं त्याच्या नादी लागून अंधश्रद्धा करण्यापेक्षा माझ्या मामाच्या शाळा मेंढ्याची सेवा करा, ती बकरी राखा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. देव तुम्हाला तिथं आशीर्वाद देईल. त्याची आत्मापूरची वारी करा, देव तुम्हाला तिथं आशीर्वाद देईल. उगाच ह्याच्या नावावरती ह्याच्यापाशी जाऊन लोक आपण आपला वेळ वायाला घालू नका. आज जर तुम्ही गेलात, तुम्ही तुमचा पैसा वेळ वायाला घालवला, त्याचा मामाचा काडी मात्र संबंध नाही. गोष्ट लक्षामध्ये ठेवा. दुसरी गोष्ट आहे, भेटत असताना मी मेंटेनला तर माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हालाही विनंती आहे, माझ्या पाया पडत जाऊ नका. अरे देवापेक्षा आम्ही मोठं कधीच नाही, लक्षात द्या. त्या मामाचा घरी मी आहे, ठीक आहे. आज आमच्यासाठी मामा आहे, आमच्यासाठी मेंढका आहेत, आमच्यासाठी कारभारी येळमार, हे आमच्यापेक्षा लाख मोलाची माणसं आहेत. माझ्या पायासारख्याच्या गड्याच्या पाया पडून आमचा अंधाराला तुम्ही खत पाणी घालू नका. कदाचित तुम्ही पाया पडाल, आमच्या जीवाला अंधार लागेल आणि मामानं जवळ केलेली जागा मामा लाथ घालून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर द्यायचं असेल ना, एका गोष्टीच्या म्हणतो एकच गोष्ट द्या. या तुमच्या भावाला, या तुमच्या लेकराला, या तुमच्या मित्राला एक आशीर्वाद द्या. आणि जिवंतपणे तर मामाची सेवा घडोच घडो, पण हा देह गेल्यानंतर सुद्धा मामाची सेवा घडो. पूर्ण विराम देतो आणि मामाच्या जेवाची सेवा अर्पण करतो आणि या